टाइम काय बारीकलं ते सगळं बंद करून टाकते. अरे राम आता बाय म्हणलं अरे राम नित्यने वंदामी ते प्राणी दुर्लभ शेवटचं काढून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट दिला. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे. आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडायचा नाही. ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. ज्ञान गेलं बघ देव आहे. ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. ओविबा कशी आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. पण चौथ्या त्याची ओवी
या ओवीला अपवाद आहे. चौथ्या अध्यायात असं म्हणणं आहे, 12वा अध्याय म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. पण 4था अध्याय असं म्हणतो ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केल्याशिवाय येणारच नाही. येणार नाही. तर मेन म्हणत आहे ज्ञान येईल, पण संतांची सेवा केली नाही तर ज्ञान येणार नाही. डोकं खाजवा. ज्ञान येईल पण संतांची सेवा केली टाळ. उत्तर, यदा कदाचित सशाला शिंग येतील, कासवाला केस येतील, बर्फाला आग लागेल, वांजेला मुलगा होईल, मुर्गजळाने ताण भागेल, आकाशावर पेरणी करता येईल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही, घडणारच नाही. आता तुम्ही म्हणाल याला ज्ञान आहे. कीर्तन करणं हे ज्ञान नाहीये, गायन करणं ही कला आहे, परमार्थ थोडाच. लोकांनी त्याची व्याख्या केली, तो माणूस परमार्थ घे, चुकीचं आहे. कीर्तन करणं हा परमार्थ नाही, स्वतःला विसरून नामात तल्लीन राहणं हा परमार्थ आहे. परमार्थाच्या व्याख्याच आपल्या लोकांनी चुकीच्या केल्या. मग तो माणूस गण लावतो, माळकरी म्हणजे तो धार्मिक आहे, हे तुम्हाला सांगितलं कोणी? हे चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे. परत नीट ऐका, परत वाक्य नीट ऐका. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. शब्द नीट ऐका बरं. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात, पण संपत्ती आणि दया कधी एकत्र राहत नाही. आणि राहिली तर तो देव झाल्याशिवाय राहत. जरा खटकी आहे तिथं, खटकी देण्यात आली तर पहा. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. लिहिलीस तू काय आवडली? स्तुती, स्तुती पाहिजे आजी मिली. काही पोरांकडे आई नाही. आमचा म्हातारा घरी असला ना, बैलांची काळजी नाही, काय जजमेंट आहे त्याच्याकडे. काय करत ते म्हातारा 3 याला बैला पुढं, 2 याला गाव आणि उलट पाठ. त्याला म्हणलं राजी कीर्तनाला दिसलं नाही, आपल्या मागे हा झंझाळ करून तुलाय, आणि 2 याला बैलांची वडील बैल आपल्याला. आणि हा मी नसलो आपल्या बैलांचे काही खरं मरतो. तुला काय आवडली? मग आज किती जण आहेत? परत गेलं बॉम्बाला सगळं. 5 ज्ञानेंद्रिय, आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाला किती जण आवडतात? 5 विषय. आणि विषय आणि इंद्रिय एकत्र आली का भजन बंद होत आणि अहंकाराची वाढ होते. सत्याला दिसले नाही, आपलं नाव नव्हतं, आपण जात नाही. लग्नात दिसलं नाही का आलो, ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस शकतो. आणि साहेब पाठी जेवून गेले लग्नाला, तूच बाब्याच्या आईच्या हात पाय टाकली. काही ईडी लोक बाबा अंकाराने शिकणदा साधी राहती, फक्त गुस्सावता आली पाहिजे. आता तुमच्या फिट बसलं 5 ने कमी होतो रे आवाज. हे चालू कर ना तू. विठाला विठाला दोन्ही गोवी करंट लागून दिलाय. 5 काय होतं? 5 विषय आले आणि 5 ज्ञानेंद्रिय आले. आता हा 5चाच विषय. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 विषय तुम्हाला संपू शकतात. याच्यावर तुमचं काय मत आहे? फायनल झाला. आता थोडं पुढे सारख्याचे गोव्या किती झाले?
3 चौथी ओळी देव देवळात नाही. हे उगाच बोंबलं धिंडत काय मजा नाही. आणि आतापर्यंत देव बोंबलं धिंडणाऱ्याला देव भेटलाच नाही. देव नाही भेटला. हे उगाच चाललंय आपलं चाललंय. तो भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो. काय म्हणतो म्हणते आमचे महाराज आहेत ना, पैशाला हात लावित नाही आणि सप्त्याला 71,000 मागत. अशी नाही तर अशी ठोकी त्या काय करते आणि तुम्ही त्यांना देत्या. तुम्ही बधीरच माणसं काही काय माणसं नाही. आमच्या महाराजांना पैशाला हात सुद्धा लावित नाही. फक्त त्यांनी मठ बांधायचा ना, त्याला 300 गोण्या सिमेंट मागितले. 300 गोण्या केवढ्या झाले. यांनी गोड बोलून ठोकली. इंदुरीकरचं झोंबाचं का म्हणून ते खरं आहे म्हणून. आपलं काम कसं राहतं. आता मी काय तातलीला नवीन नाही. मी 21 रुपयापासून तातलीचा बाबा आहे. मला काही तुम्हाला खास पाहायला द्यावं नाही. कारण मी तुमच्या घरातलाच आहे. तुम्हाला तासलंच पाहिजे. काय म्हणते तुम्ही. आणि आपण आपल्या माणसाला जर बोललो नाही तर माणसं समजा. तुम्ही निरीक्षण करा पुढे त्याला ओव्या क्लिअर करून देतो. ओव्या क्लिअर झाली का मग आत गेलं पाहिजे की त्याला मजा येते. देव देवळात नाही, काय नाही, काय नाही. देवाला फक्त शरीर सुंदर ठेवा, त्याच्यातच देव आहे. आता मी उलट फिरवणार तुम्हाला. याच्यामध्ये जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे आणि विठू नावाचं पाटील आहे. बारीक आहे का बरं का. जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर महिला मंडळ जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे आणि त्याचं विठू नावाचा पाटील आहे. आता पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, पुंडलिक आपला भाऊ आहे आणि चंद्रभागा आपली बहीण आहे. मग ही समोर जी बसवली ही रुक्मिणीचं रूप आहे. म्हणजे ही आपली याला बॉम्बाला सगळं. ही आपली आई आहे, ही आपली आई आहे. म्हणजे रक्तादेवी असेल, तुळजापूरची असेल, कोल्हापूरची असेल, माहूरगडची असेल, वणीची असेल, ती देवी आपली आई आहे. कटेवर उभा असणारा, हात ठेवून उभा राहणारा, सगळ्याला सांभाळणारा पांडुरंग आपला बाप आहे. आणि त्याचा पुंडलिक हा आपला भाऊ आहे आणि चंद्रभागा आपली बहीण आहे. आणि आपण सगळी जण तिची लेकर आहे. झालं फायनल, झालं फायनल, झालं गेलं बाबा, झालं फायनल. पुढे सरकायला झालं फायनल. पुढे आहे का. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. गावच आहे पुऱ्यावा 7वा अध्याय. पाहिपा शरीराची गावा. हे एक गाव आहे आणि ह्या गावाला सरपंच आहे, उपसरपंच आहे, सदस्य आहे, कमिटी आहे, मंत्रिमंडळ आहे, मेंदू हा याचा पंतप्रधान आहे, बुद्धी ही त्याचा मुख्यमंत्री आहे आणि शरीर सगळं त्याच्या ताब्यात आहे. किती जणांच्या कोणाच्या नीट आहे का. तिथं जम्मू नावाच्या द्वीपात विठू नावाचा पाटील आहे. मग शरीर लुपी गावात मानाजी नावाचा पाटील आहे. त्या मनाजी पाटलाच्या ताब्यात अख्खं गाव आहे. लोक खातावर जातात. मनाजी पाटलाच्या ताब्यात अख्खं गाव आहे. आता हे गाव सांभाळित कोण केलं बापानं सगळं. मनाजी पाटील दिसतोय का नाही, पण काम दाखवल्याशिवाय. आता त्या मनाजी पाटलाचा असा घोटाळा आहे, तो जरा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. डोकंच खातो आता. प्रियशी म्हणजे कोण आहे हे बरं आहे. गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. आता त्याची प्रियशी लगेच कटे बरं का नीट आहे का. पाटील कोणता आहे. मनाजी पाटील. त्या मनाजी पाटलाची प्रियसी आहे इच्छा आणि ती राहते याच्यात. आता दोघांचं जमलं प्रेम म्हणजे दोघांचं आपण प्रेम म्हणू. खरं लफड आहे पण आपण त्याला प्रेम म्हणू. आता ही पडली त्याच्या प्रेमात. या दोघांनी याचं वाटोळं करायचं ठरवलं. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मन म्हणतंय दिंडीत चाल, इच्छा म्हणती मरू दे घरी राह. दोघांचा चाललाय तमाशा आणि त्याच्यात याचं झालंय वाटोळं करणं. हा गडी मनाच्या पुढे जात नाही आणि मन इच्छेच्या पुढं आता आता लागला करंट. आता ह्या मापात राहिलं का आपण करत. आता हे दोघं जण आले एकत्र पण तिला माहितच नाही ना कोणला इच्छेला आपला प्रियकर नपुसक. प्रियकर मन कोण आहे. मन कसं आहे नपुसक. डावा त्या काय म्हणतो काही मन हे नपुसक. मन हे नपुसक आहे आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला त्याच्या कोण बाळ कधी होणार नाही. डोकं घालवाल का बाळ होणार नाही. मग तुम्ही जाणकार पोथ्यामध्ये उत्तर द्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही. काम आहे ना. ती देखणी आहे, सुंदर आहे, चांगली आहे, वयात आलेली आहे, देखणी आहे, तिला कामही आहे पण तृप्ती करणारा ना पुस्तक आहे. तिला बाळ होऊ शकत नाही. 7वा अध्याय तेच सांगतो ना. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली.
काय तरुणपणे दिला, पण कामाची तृप्ती होत नाही. मग तिचा घोटाळा काय झाला, कामाची तृप्ती होत नसल्यामुळं तिला कधी बाळ होणार पटपट बोला नाही, बाळ होणार नाही म्हणल्यावर ती सुखी आहे का दुःखी आहे? त्याला बाबा तसं दुःखी आहे का, तिला बाळ नाही म्हणून ती दुःखी आहे. माझ्या पुढे बसून 1 तासच झाल्यासारखं वाटतंय ना, हाच खटकाय वाचून झाले तुम्हाला 2 तास, पण वाटत येत हात गेलं पाहिजे त्या. आता एक नियम सांगतो फक्त तेवढा करायचा देवाशी बोलायचं, बोलणार ना, आणि मस्त बोलायचं का घाबरायचं. जनाबाईने काय दिलं शिव्या, मेराबाईने काय दिल्या शिव्या, सखूबाईने काय दिल्या शिव्या, आणि जिजाबाईनं तर काय हायवेच केलं नाही. जनाबाईने आपल्या शिव्या नाही द्यायच्या, मस्त देवाला लाडात घ्यायचा. लाडा देवा हे देवा, देवा निडाय का बरं का सगळे निर्वास आहे. देवा हे देवा, शबरीची बोरं खाली लाडात विचारायचं तेव्हा, ते म्हणून खाली खाली हो, सुदाम्याची पोहे खाली, विदुर काकाच्या खाल्या खाल्या. काय तेव्हा त्या पोरीला भाजनाला नादी लावलं, तिला विष प्यायला लावलं, एका बाईला नादी लावलं, तिला खांबाला बांधून ठेवलं, आणि तू पंढरपूर करून दिलं. आणि काय ते एका पोरीला गौऱ्या वाचायला लावल्या, त्याही विठ्ठल मानायला लावल्या, आणि एका बाईचा बाळातपणच करायला गेला. त्या कबीर बाबाला शेली विणू लागाय गेला, सज्जन बाबाला मास शिकू लागाय गेला, गोरवा काकाला मडके घोडू लागाय गेला, आणि त्या ज्ञानोबाला भिंत ओढू लागाय गेला, ज्ञानोबाला भिंत ओढू लागाय गेला, आणि त्या सावत्या बाबाला काम करू लागायला गेला, त्याला काम करू लागाय गेला, त्या अर्जुनाला घोडे घेऊ लागाय गेला. तू एवढे काम करतो ना, मग माझ्या हृदयात तू आहे ना, एकदा मला दर्शन दे. काहीच सांगायचं नाही, तू माझ्या हृदयात काय देवा. केळाची साल्ट खाली तो गाभाच्या बागत्याच्या बायकोनं खाला, त्या विदुराच्या घरी जाऊन तो कन्या खाल्या, शबरीच्या घरी जाऊन. मग मी तर तुला काहीच देणार नाही, मी तुझं लेकरू आहे. लय बारीक आहे बरं का, मी तुझं लेकरू आहे, आणि तुला द्यायला माझ्याकडे काय, तूच मला सांभाळणार आहे. एक कर ना देवा, माझ्या हृदयात आहेत ना तू, मला कोणत्याही रूपात दर्शन दे, कोणत्याही. नामदेवरायाला वाटी घेऊन पळायला लावलं तेव्हा कुत्रीच्या रूपात दर्शन दिलं, आणि नाथबाबाला गाढवाच्या रूपात दर्शन दिलं. मला कोणत्याही रूपात दे, फक्त एकदा मला तुझं दर्शन दे, माझं जीवन सफल होईल. मला काय तो गाडी बंगले पैसा वैभव तर दिलंय, फक्त तुझं दर्शन दिलं ना. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारी. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी का भेटते साठवीला धरला पंढरीचा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारी. आणि तू जर माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पडून राहील पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा हे दिदार, आणि जर झालं नाही तर परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा हमें और जीने साहस न होती अगर तुम न होते, अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती, अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता, अगर छत्रपती न होते तर महाराष्ट्र में स्वराज. एवढंच करायचं देवाला. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
महाराज महाराज